नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेड. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. स्वागतासाठी सामोरे गेलेले लोक वऱ्हाडाला घेऊन आले. त्यांनी सर्वांना सुंदर जानवशांमध्ये उतरविले. पार्वतीची आई मैनेने मंगलारती सजविली आणि तिच्या सोबतच्या स्त्रिया मंगलगीते गाऊ लागल्या. मैनेच्या सुंदर हातांमध्ये सोन्याचे तबक शोभत होते. अशा प्रकारे ती मोठ्या आनंदाने श्री शिवांना ओवाळण्यासाठी निघाली. जेव्हा महादेवांचा भयंकर वेश पाहिला तेव्हा स्त्रिया मनात भयभीत झाल्या. भयंकर भीतीमुळे त्या घरात पळाल्या. जेथे जानवसा होता तेथे श्री शिव गेले. मैनेला फार वाईट वाटले. तिने पार्वतीला आपल्याजवळ बोलावले. मोठ्या प्रेमाने तिला आपल्याजवळ बसवून घेऊन ती निळ्या कमळांसारख्या नेत्रातून अश्रू ढाळत म्हणाली, ज्या विधात्याने तुला असे सुंदर रूप दिले त्या मूर्खाने तुझ्या नवऱ्याला वेंधळा कसा बनविला? ज्या विधात्याने तुला सौंदर्य दिले त्याने तुझ्यासाठी बावळट नवरा कसा बनविला? जे फळ कल्पवृक्षाला लागायला हवे ते हट्टाने बाभळीला कसे लावले? मी तुला घेऊन पर्वतावरून उडी मारीन, आगीत जळून जाईन किंवा समुद्रात उडी घेईन. घर उद्ध्वस्त झाले आणि जगात नाचक्की झाली तरी मी जिवंतपणी त्या वेड्याशी तुझे लग्न लावणार नाही. हिमालयाची पत्नी मैना दुःखी झाल्याचे पाहून सर्व स्त्रिया व्याकुळ होऊन गेल्या. मैना आपल्या मुलीचे प्रेम आठवून विलाप करीत होती आणि रडत रडत म्हणत होती, मी नारदांचे असे काय वाकडे केले होते म्हणून त्यांनी माझे नांदते घर उजाड केले आणि पार्वतीला असा सल्ला दिला. त्यामुळेच तिने या बावळट वरासाठी तप केले. नारदांना खरोखरच कुणाचा मोह नाही, माया नाही, धन, घर किंवा स्त्री या सर्वांपासून ते उदासीन आहेत. म्हणूनच दुसऱ्याचे घर उजाड करताना त्यांना कुणाची लाज वाटत नाही की भय वाटत नाही. वान स्त्रीला प्रसूती वेदना कशा कळणार बरे? आईला व्याकुळ झालेले पाहून पार्वती विवेकपूर्ण कोमल वाणीने म्हणाली, आई, जे विधात्याने नशिबात लिहिले आहे ते टळत नाही. असा विचार करून तू काळजी करू नकोस. माझ्या नशिबी बावळट नवराच लिहिला असेल तर कुणाला दोष का द्यायचा? हे माते, विधात्याचे लिखित तुला पुसता येईल काय? उगीच निंदेला पात्र होऊ नकोस. अगं आई, उगीच ठपका ठेवून घेऊ नकोस. रडणे सोडून दे. ही वेळ दुःख करायची नव्हे. माझ्या भाग्यात जे सुख दुःख लिहिलं आहे ते जेथे जाईन तेथे माझ्याबरोबर येणार. पार्वतीचे हे नम्र कोमल वचन ऐकून सर्व स्त्रिया हेलावून गेल्या आणि हर तऱ्हेने विधात्याला दोष लावीत अश्रू ढाळू लागल्या. हे वर्तमान ऐकताच हिमाचल नारदांना व सप्तर्षींना बरोबर घेऊन तत्काळ घरी आले. तेव्हा नारदांनी पूर्वजन्मीची कथा सांगून सर्वांना समजावले. ते म्हणाले, हे मैने, तुला खरे सांगतो ते ऐक. तुझी मुलगी साक्षात जगज्जननी भवानी आहे. ती जन्मरहित अनादी व अविनाशिनी शक्ती आहे. श्री शिवांच्या अर्धांगामध्ये ती नेहमी राहते. ही जगाची उत्पत्ती, पालन व संहार करणारी आहे आणि आपल्या इच्छेनेच लीला शरीर धारण करते. पूर्वी ही दक्षाच्या घरी जन्मली होती तेव्हा हिचे नाव सती होते. तिला फार सुंदर देह लाभला होता. तेथेही सतीचे शंकरांशीच लग्ने झाले होते. ही कथा जगप्रसिद्ध आहे. एकदा हिने शिवांच्या बरोबर येताना वाटेत रघुकुल रूपी कमलाचे सूर्य असलेले श्री रामचंद्रांना पाहिले तेव्हा तिला शंका आली आणि तिने शिवांचे सांगणे न ऐकता त्यांची परीक्षा पाहण्यासाठी भ्रमाने सीतेचा वेश घेतला. सतीने मातृसदृश्य सीतेचा वेश धारण केला. या अपराधामुळे शंकरांनी तिचा माता मानून त्याग केला. मग ती शिवांच्या वियोगामुळे आपल्या पित्याने केलेल्या यज्ञात जाऊन तेथे योगाग्नीने स्वतः भस्म झाली. आता हिने तुमच्या घरी जन्म घेऊन आपल्या पतीसाठी कठोर तप केले आहे हे समजून घेऊन मनातील शंका काढून टाक. पार्वती ही तर नेहमीच शिवांची प्रिया अर्धांगिनी आहे. नारदांचे हे बोलणे ऐकून सर्वांच्या मनातील विषाद दूर झाला आणि एका क्षणात ही वार्ता संपूर्ण नगरात पसरली. मग मैना व हिमाचल दोघेही आनंदून गेले आणि ते वारंवार पार्वतीच्या पाया पडले. नगरातील स्त्री, पुरुष, मुले, तरुण आणि वृद्ध हे सारेच फार प्रसन्न झाले. नगरामध्ये मंगल गीते गायली जाऊ लागली आणि सर्वांनी तऱ्हेतऱ्हेचे सुवर्ण कलश सजविले. पाकशास्त्रातील पद्धतीप्रमाणे अनेक प्रकारचे भोजन पदार्थ बनविले गेले. ज्या घरी माता भवानी राहते तेथील भोजन पदार्थांचे वर्णन कसे करता येईल? हिमालयाने आदराने सर्व वऱ्हाडी मंडळींना, विष्णू, ब्रह्मदेव आणि सर्व जातीच्या देवांना बोलाविले. भोजनाच्या अनेक पंक्ती बसल्या. चतुर वाढपी वाढत होते. स्त्रियांची मंडळे भोजने करीत होती. असलेल्या देवांची कोमल वाणीने चेष्टा मस्करी चालू होती. सर्व सुंदर स्त्रिया गोड स्वरात टोमणे मारू लागल्या व थट्टा करू लागल्या.
सर्व देव तो हास्यविनोद ऐकत खूप आनंदित होत होते, म्हणून भोजन करताना वेळ लावत होते. भोजन प्रसंगी जो आनंद वाढला त्याचे वर्णन कोट्यावधी मुखांनीही सांगता येणार नाही. जेवण झाले. आचवल्यानंतर सर्वांना विडे दिले गेले. नंतर सर्वजण आपापल्या निवासात गेले. त्यानंतर मुनींनी परत येऊन हिमवानाला लग्नपत्रिका वाचून दाखविली आणि विवाहाची वेळ पाहून देवांना बोलावणे पाठवले. सर्व देवांना आदरपूर्वक बोलावले व आल्यावर बसायला आसने दिली. वैदिक पद्धतीने विवाहवेदी सजविली गेली आणि स्त्रिया सुंदर मंगलगाणी गाऊ लागल्या. वेदिकेवर एक अत्यंत सुंदर दिव्य सिंहासन होते. त्याचे वर्णन करता येणे शक्य नाही, कारण ते स्वतः ब्रह्मदेवांनी बनविले होते. ब्राह्मणांना नमस्कार करून आणि मनात स्वामी श्री रघुनाथांचे स्मरण करून भगवान शिव त्या सिंहासनावर आरूढ झाले. मग मुनीश्वरांनी पार्वतीला बोलावून घेतले. तिचा शृंगार करून सख्या तिला घेऊन आल्या. पार्वतीचे रूप पाहताच सर्व देव मोहून गेले. त्या सौंदर्याचे वर्णन करू शकेल असा कवी जगात कोण आहे? पार्वती ही जगदंबा आणि भगवान शिवांची पत्नी आहे हे जाणून देवांनी मनातल्या मनात तिला प्रणाम केला. भवानी ही सौंदर्याची परिसीमा आहे. कोट्यावधी मुखांनीही तिची शोभा वर्णन करता येणार नाही. जगज्जननी पार्वतीचे महान शोभेचे वर्णन कोट्यावधी मुखांनी केले तरी अपुरेच राहील. वेद, शेष आणि सरस्वती यांना तिचे वर्णन करताना संकोच वाटतो. मग मंदबुद्धीचा तुलसीदासाची काय कथा? मंडपामध्ये जेथे शिव होते तेथे सौंदर्य व लावण्याची खाण असलेली भवानी माता गेली. संकोचामुळे ती पतीचे चरणकमल पाहू शकत नव्हती, परंतु तिचा मनरूपी भ्रमर तेथेच रसपान करीत होता. मुनींच्या आज्ञेने शिवांनी आणि पार्वतीने श्री गणेशाचे पूजन केले. देव हे अनादी आहेत, तेव्हा कुणी मनात शंका धरू नये की गणेश हा शिव पार्वतीचा पुत्र आहे. मग विवाहपूर्वी तो कसा आला?